UGC नेट डिसेंबर 2025चा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आमच्या शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दिसत राहतील। तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। आमचा पत्ता आहे शिवगणेश कॉम्प्युटर सेंटर, माता महाकाली नगर रोड, मलकापूर। चला तर मग बघूया आता फॉर्म कसा भरायचा। सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती या वेबसाईटवरती यायचं आहे। याच्यामध्ये वेबसाईट दिलेली आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। तुम्हाला टाकायचं आहे UGC नेट 2025 डिसेंबर 2025। याचं इन्स्ट्रक्शन या पेजवरती आलेलं आहे की फॉर्म पब्लिक नोटीस आलेली आहे फॉर्मची की फॉर्म ओपन झालेले आहे। 7 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर हे फॉर्म भरण्याची तारीख आहे। याच्यामध्ये एग्जाम सिटी अनाउन्स झालेली नाही की केव्हा येणार आहे, ॲडमिट कार्ड पण अनाउन्स झालेलं नाही आहे, डेट ऑफ एक्झामिनेशन पण अनाउन्स झालेली नाही आहे, फी वगैरे दिलेली आहे आणि फॉर्म कधीपासून कधीपर्यंत भरायचे फक्त एवढीच इन्फॉर्मेशन वेबसाईटवरती आलेली आहे। पूर्ण इन्फॉर्मेशन ब्राउचर आलेला आहे ज्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन दिलेले आहे, फॉर्म कसा भरायचा, डॉक्युमेंट काय लागतील ते सर्व माहिती याच्यामध्ये दिलेली आहे। ते तुम्ही वाचून घ्यायची आहे। वाचून घेतल्यानंतर त्याचे टर्म्स अँड कंडिशन सर्व एलिजिबिलिटी वगैरे सर्व वाचून नंतर तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे। तर चला मग बघूया आता आपण UGC नेट डिसेंबर 2025चा नवीन फॉर्म कसा भरायचा। नवीन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम इन्फॉर्मेशन ब्रोशर वाचून घ्यायचा आहे। वाचून घेतल्यानंतर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्याच्यासाठी तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती जायचं आहे। येथे गेल्यानंतर इथं काही माहिती दाखवते तुमची फीज वगैरे, ते डॉक्युमेंटची साईज वगैरे कशी अपलोड करायची, काय करायची ते वाचून घ्यायचं आहे। क्लिक हेअर टू प्रोसीड या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे गेल्यानंतर इथे बघा तुम्हाला दिलेलं आहे की 10वीच्या पासिंग सर्टिफिकेटनुसार इथं माहिती भरा। याच्यामध्ये तुम्हाला कॅन्डिडेटचं नाव टाकायचं आहे, जसं 10वीच्या तुमच्या सर्टिफिकेटवरती, बोर्ड सर्टिफिकेटवरती किंवा मार्कशीटवरती जे नाव असेल त्याच्यानुसार स्पेलिंग टाकायचं आहे। कॅन्डिडेट नेम, फादर नेम, त्याच्याखाली मदर्स नेम भरल्यानंतर खाली तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची आहे। पूर्ण जन्मतारीख टाका, तारीख, महिना, वर्ष पूर्ण निवडायचं आहे। हे निवडल्यानंतर खाली तुम्हाला जेंडर निवडायचा आहे, तुमचा मेल फिमेल यापैकी तुमचं जे जेंडर असेल ते निवडा। पुन्हा हीच माहिती तुम्हाला कन्फर्म करण्यासाठी पुन्हा रिपीट टाकायची आहे। कॅन्डिडेट फर्स्ट नेम, पूर्ण मार्कशीटनुसार तुमचं नाव टाकायचं आहे। नंतर वडिलांचं पूर्ण नाव टाकायचं आहे, आईचं पूर्ण नाव टाकायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला खाली जन्मतारीख निवडायची आहे तुमची काय आहे ते। जन्मतारीख निवडल्यानंतर खाली तुम्हाला जेंडर निवडायचं आहे। याच्यानंतर पुढचा बॉक्स आहे कॉन्टॅक्ट डिटेल्स। याच्यामध्ये तुम्हाला प्रिमायसेस किंवा घराचं नाव जर असेल तर घराचं नाव, पूर्ण ॲड्रेस टाकायचा आहे, कंट्री निवडायची आहे, राज्य निवडायचं आहे, नंतर जिल्हा निवडायचा आहे। जिल्हा निवडल्यानंतर इथं पिनकोड टाकायचा आहे। नंतर तुम्हाला तुमचा ईमेल ID टाकायचा आहे, स्वतःचा पर्सनल ईमेल ID, कन्फर्म ईमेल ID तिथं तोच ईमेल ID पुन्हा रिपीट करायचा आहे। खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर बंद नाही पडला पाहिजे, व्यवस्थित सुरू राहिला पाहिजे एक्झामपर्यंत असा मोबाईल नंबर टाका। मोबाईल नंबर वगैरे टाकल्यानंतर तुम्हाला इथे परमनंट ॲड्रेस सेम आहे का, प्रेझेंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस तर त्या चेकबॉक्सवरती टिकमार्क करायचा आहे। जर सेम असेल तर टिकमार्क करायची आहे, इथे ॲटोमॅटिक ॲड्रेस येऊन जाईल, किंवा वेगवेगळा असेल तर तुम्हाला मॅन्युअली फिलअप करावं लागेल। नंतर तुम्हाला इथे तुमचा पासवर्ड टाकायचा आहे। पासवर्डमध्ये कोणते कॅरेक्टर टाकायचे, काय टाकायचे ते इथे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे, त्याच्यानुसार तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे। फॉर एक्झाम्पल तुम्ही pass@123 टाकू शकता, P कॅपिटल लेटर, ASS स्मॉल लेटर, @ किंवा हॅशटॅग असे कोणते एखादं चिन्ह टाकून नंबरिंग टाकायची आहे। अशा प्रकारे तुम्ही पासवर्ड टाकू शकता। जो तुम्हाला पासवर्ड टाकायचा असेल तो टाकू शकता तुम्ही, ठीक आहे। नंतर तुम्हाला इथे सिक्युरिटी क्वेश्चन विचारलं जाते, सिक्युरिटी क्वेश्चन कोणताही एक याच्यामध्ये चूज करायचा, त्याचा ॲन्सर टाकायचं आणि सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर तुम्हाला येथे चेकलिस्ट येईल व्हेरीफाईड करण्यासाठी, ते चेकलिस्टवरती सर्व बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला इन्स्ट्रक्शन वाचून घ्यायचे आहे। नंतर आय ॲग्री या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला सबमिट करायचं आहे। जर तुमच्या फॉर्ममध्ये काही चुकीची माहिती टाकल्या गेली असेल तर एडिट पण करू शकता येथून,
किंवा व्यवस्थित असेल तर तुम्ही सबमिट अँड सेंड OTP टू व्हेरीफाय मोबाईल नंबर या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करू शकता. ठीक आहे, सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करा. अशा प्रकारे तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होईल. तुम्हाला एक ॲप्लिकेशन नंबर येईल, तो तुमच्या मोबाईलवरती पण येते, ईमेल पण येते, किंवा तुम्हाला इथून नोट डाऊन करून ठेवायचं आहे किंवा कॉपी करून ठेवायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे नोट डाऊन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला हॉल तिकीट वगैरे रिझल्ट चेक करण्यासाठी त्या ॲप्लिकेशन नंबरचा वापर करता येईल. ठीक आहे, अशा प्रकारे मला ईमेल पण इथून व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. नंतर कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला ॲप्लिकेशन डिटेल्समध्ये आपल्याला अशा प्रकारे पॉईंट भरायचे आहे, ज्याने कॉन्टॅक्ट डिटेल्स आपली कंप्लीट झालेली आहे भरून. नंतर तुम्हाला पर्सनल डिटेल्समध्ये नॅशनॅलिटी टाकायची आहे, इंडियन. कॅटेगरी निवडायची आहे, तुम्ही ज्या कॅटेगरीत येतात ते कॅटेगरी इथं निवडायची आहे. ते कॅटेगरी तुमच्या सेंट्रलची आली पाहिजे. सेंट्रलच्या OBCमध्ये VJNT, SBC, OBC हे 3 कॅटेगरी येतात. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही इथं हँडिकॅप जर असाल तर हँडिकॅप यस करायचा आहे. त्याच्यामध्ये 40% किंवा त्याच्यापेक्षा वरती जर असाल तर यस करायचं आहे, अन्यथा नो करायचं आहे. ठीक आहे, तुम्ही इथं तुम्हाला डायबिटिक वगैरे आहे का, तिथं यस नो करायचं आहे. नंतर तुमचं पॅरेंट्सचं ॲन्युअल इन्कम निवडायचं आहे. मायनॉरिटी कम्युनिटीमध्ये येतात का, इथं यस किंवा नसेल तर नो ऑप्शन घ्यायचा आहे. इथं तुम्हाला तुमचा जर पोस्ट ग्रॅज्युएशनचा जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट इथं तुम्हाला निवडायचा आहे. ठीक आहे, नंतर तुम्हाला इथे कॅप्चा कोड टाकायचा आहे. कॅप्चा कोड टाकल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती इथे क्लिक करायचं आहे. इथे बघा तुम्हाला विचारलं जाते तुमचं आयडेंटिटी प्रूफ काय आहे तुमच्याकडे. इथं आधार, जर तुम्ही आधार कार्ड टाकलं तर आधार कार्ड टाकल्यानंतर तुम्हाला इथं कॅन्डिडेटचं नाव येईल, ॲप्लिकेशन नंबर येईल. नंतर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर कन्फर्म त्याच ठिकाणी तुम्हाला खालच्या बॉक्समध्ये आधार कार्डचा नंबर रिपीट टाकायचा आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल किंवा आधार कार्डमध्ये काही मिस्टेक असेल तर तुम्ही दुसरा पण फोटो ID निवडू शकता, त्याचा नंबर वगैरे तुम्हाला इथे टाकावा लागेल. परंतु शक्यतो तुम्हाला आधार नंबरनेच रजिस्ट्रेशन करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. ठीक आहे, जर तुमच्या आधार कार्डमध्ये काही इश्यू असेल तर ते पहिले अपडेट करून घ्यायचं, नंतर फॉर्म भरायचा. परंतु आधार कार्डनुसार फॉर्म भरणे योग्य राहील. नंतर नेक्स्ट पेजवरती जायचं आहे. तुम्हाला इथे एक्झाम सेंटरचे डिटेल्स विचारले जाईल. आपल्याला कशासाठी आपल्याला फॉर्म भरायचा आहे. आय वॉन्ट टू अप्लाय UGC नेट. याच्यामध्ये आपल्याला 3 ऑप्शन दिसतील. फर्स्ट ऑप्शन राहील तुमचं असिस्टंट प्रोफेसरसाठी, JRFसाठी, आणि तिसरं राहील PhDसाठी. जर तुम्ही तिन्ही ऑप्शन निवडू शकता किंवा 2 पण निवडू शकता, किंवा फक्त PhDसाठी तुम्ही फॉर्म भरत असाल तर फक्त एकही ऑप्शन घेऊ शकता. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला सब्जेक्ट ऑप्टेट सिलेक्ट करायचा आहे. नेटसाठी कोणता सब्जेक्ट आहे तुमचा पोस्ट ग्रॅज्युएशनचा तो. नंतर क्वेश्चन मीडियम निवडू शकता, हिंदी, इंग्लिश यापैकी. नंतर तुम्हाला 4 एक्झाम सेंटर निवडायचे आहे. अगोदर राज्य निवडायचं, त्याच्यानंतर तुम्हाला एक्झाम सेंटर येईल. ते एक्झाम सेंटरपैकी कोणते एक सेंटर तुम्ही निवडू शकता. तुम्हाला प्रेफरन्स नंबर 4 टाकावे लागतात, त्यापैकी कोणतेही एक सेंटर तुम्हाला एक्झामसाठी येईल. तर ते सेंटर कोणतं येईल ते तुम्हाला हॉल तिकीट आल्यानंतरच माहीत पडते. त्याच्यामुळे तुम्हाला येथे व्यवस्थित लक्ष देऊन तुम्हाला 4 सेंटरचे जिल्ह्यांचे नावं तुम्हाला येथे एंटर करायचे आहे. ठीक आहे, नेक्स्ट पेजवरती तुम्हाला एज्युकेशन डिटेल्स येईल. याच्यामध्ये तुमची मास्टर डिग्री, म्हणजे तुम्ही पास आहात की ॲपियर आहात. ॲपियरवाले पण हा फॉर्म भरू शकता. ठीक आहे, पास जर असाल तर इथं पास करायचं आहे, ॲपियर असाल तर ॲपियर करायचं आहे. नंतर ॲपियरवाल्यांसाठी इथे इयर ऑफ पासिंग आहे 2026, आणि पास असाल तर इथं पासिंग इयर इन 2024-25 किंवा तुमचं जे काही पासिंग इयर असेल पोस्ट ग्रॅज्युएशनचं ते तुम्ही निवडू शकता. ठीक आहे, आता ॲपियरवाल्यांचं आपण बघत आहोत की येथे तुम्हाला फायनल इयर रिझल्ट अवेटेड आहे, तर इथं यस करायचं आहे. कोणत्या युनिव्हर्सिटीमधून तुम्ही पास झालेला आहे की कोणत्या युनिव्हर्सिटीत ॲडमिशन आहे पोस्ट ग्रॅज्युएशनला, तर तिथं क्वालिफिकेशन स्टेट निवडायचं आहे. समजा एखादा विद्यार्थी महाराष्ट्रातून कोणत्या युनिव्हर्सिटीतून, समजा अमरावती युनिव्हर्सिटीतून पोस्ट ग्रॅज्युएशन करत असेल तर इथं महाराष्ट्र निवडून तुम्हाला युनिव्हर्सिटीचं नाव समोर निवडायचं आहे. किंवा एखादा राजस्थानमधून कोणत्या युनिव्हर्सिटीतून शिक्षण घेत असेल तर इथं राजस्थान निवडायचं आहे आणि समोर युनिव्हर्सिटीचं नाव निवडायचं आहे. ठीक आहे, जर पास झालेले असाल तर इथं ऑप्शन पास घ्यायचं आहे, ॲपियर घ्यायचं नाही.
आणि ॲपियर असेल तर ॲपियर घ्यायचा आहे, पास घ्यायचं नाही. ओके. नंतर तुम्हाला 5 जर झालेले असेल तर इथं पर्सेंटेज मोड घ्यायचा आहे. तुम्हाला टोटल मार्क्स, ऑप्टेन मार्क्स, मार्कशीटनुसार तुम्हाला ॲग्रिगेट्स मार्क्स टाकायचे आहे. मार्क्स टाकल्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चा कोड टाकून सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. इथे पुढचा ऑप्शन आपल्याला विचारतं ॲडिशनल डिटेल्समध्ये की आर यू ट्विन ऑर बोथ अप्लाइंग फॉर UGC. तुम्ही जुळवा आहेत का? असाल तर यस, नसाल तर नो. ठीक आहे. PhDसाठी तुम्ही ॲडमिशन घेतलेली आहे का? तर इथं नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. किंवा असेल घेतलेली तर यस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. काही रिसर्चसाठी वगैरे तुम्ही अप्लाय केलेला आहे का? इथं यस नो तुम्ही ऑप्शन जे असेल तुमचं ते घेऊ शकता. ठीक आहे. नेक्स्ट ऑप्शन येईल तुम्हाला अप्लाय कशासाठी करायचं आहे. ठीक आहे. 3 ऑप्शन आहे आपल्याकडे, असिस्टंट प्रोफेसर, दुसरा आहे JRF ज्युनियर रिसर्च फेलोशिप आणि तिसरा आहे PhD ऑनली. यापैकी आपण मागच्या वर्षीपर्यंत काय होतं, मागच्या एक्झामपर्यंत की तुम्ही हे ऑप्शन ब्लॉक राहत होते. ठीक आहे. तर तुम्हाला द्यावीच लागत होती. आता तसं नाही आहे. आता तुम्ही सेपरेटली निवडू शकता की तुम्हाला कोणत्या एक्झामसाठी अप्लाय करायचं आहे. ठीक आहे. कोणत्या कॅटेगरीसाठी अप्लाय करायचं आहे. तर तुम्हाला जर JRF लागत असली JRFसाठी, किंवा असिस्टंट प्रोफेसरसाठी लागत असली असिस्टंट प्रोफेसरसाठी, किंवा फक्त PhDसाठी रजिस्ट्रेशन करायचं असेल तर PhDसाठी पण तुम्ही नेट एक्झाम देऊ शकता. अशा प्रकारे इथे फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला अपलोड करायची आहे. ते इन्स्ट्रक्शन दिलेले आहे की काय साईज पाहिजे, किती पाहिजे, त्याच्यानुसार कोणता फॉर्मॅट पाहिजे, तो फॉर्मॅट तयार करून घ्यायचा आहे आणि ते अपलोड करायचं आहे. ठीक आहे. नंतर इथे कॅप्चा कोड टाकून खाली तुम्हाला हे पूर्ण जो चेकलिस्ट आहे ते पूर्ण व्हेरीफाय करून घ्यायची आहे. टिकमार्क करायचं आहे संपूर्ण बॉक्समध्ये. या बॉक्समध्ये टिकमार्क करून घेतल्यानंतर तुम्हाला खाली आय ॲग्री ऑप्शन आहे, त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. आता येथे लक्षात द्या की येथे आपण आय ॲग्री आणि फायनल सबमिट केल्यानंतर कोणत्याही प्रकारची दुरुस्ती फॉर्ममध्ये होणार नाही. त्याच्यासाठी अगोदर चेक करून घ्यायचा, नंतरच सबमिट करायचा. ठीक आहे. नंतर तुम्हाला जर काही आणखी एडिट करायचं असलं तर तुम्ही आताच करू शकता. इथून सबमिट केल्यानंतर तुमच्या फॉर्ममध्ये एडिट होणार नाही. आता नेक्स्ट पेज राहील आपलं फी पेमेंटचं. तर तुम्हाला येथे फीज पेमेंट भरायचं आहे. आता ऑनलाईन पेमेंटवरती जायचं आहे, प्रोसीड टू पेमेंट करायचं आहे. यापैकी कोणतीही एक लिंक इथून पेमेंट मेथड घ्यायची आहे आणि प्रोसीड टू पेमेंट करून तुम्हाला येथे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल, UPI असेल UPI, डेबिट कार्ड असेल तर डेबिट कार्ड, नेट बँकिंग कोणतं एक ऑप्शन घेऊन तुम्ही इझिली जाईल तुम्हाला UPI QR कोडद्वारे पेमेंट करणं. तर ते घ्यायचं आहे आणि QR कोडवरती पेमेंट भरायचं आहे. पेमेंट झाल्यानंतर सक्सेसफुल होऊन जाईल आणि फॉर्मची PDF डाउनलोड करून घ्यायची आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता. फॉर्ममध्ये काही अडचण असेल, फॉर्म भरताना काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. शिवगणेश ऑनलाईन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ज्यांना फॉर्म भरणे शक्य होणार नाही ते आमच्याकडे येऊन फॉर्म भरायचा आहे. आमचा ॲड्रेस दिलेला आहे, ॲड्रेसवरती येऊन पण तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.